नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज राहुल गांधी विरोधी पक्ष नेते यांनी त्यांच्या पारंपरिक अमेठी मतदारसंघामध्ये बहुजन जोडो यात्रेच्या बैठक प्रसंगी बोलताना केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी व शहा यांच्या आर्थिक धोरणाचा परामर्श घेतला आणि आता आखातामध्ये झालेले युद्ध किंवा देशामध्ये जी तेलाची किल्लत निर्माण झालेली आहे त्यामुळे देशामध्ये वाढणारी महागाई आणि आगामी काही काळात ही महागाई वाढत जाणार आहे आणि देशाची अर्थव्यवस्था ही रसातळात जाणार आहे आणि देशाला अमेरिकेचा गुलाम करण्यास नरेंद्र मोदी आणि शहा जोडी ही कारणीभूत आहे आणि त्यांनी देशाशी गद्दारी केलेली आहे अशी घणाघात टीका राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात केली. सदर प्रसंगी बोलताना राहुल गांधी असे म्हणाले की देशाच्या उन्नतीसाठी आमच्या कुटुंबाने म्हणजे गांधी कुटुंबाने त्याग केलेला आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी असो किंवा राजीव गांधी असो यांनी देशासाठी त्याग केलेला आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान देखील केलेलं आहे. म्हणून भारताला आगामी काही काळ भारताची लोकशाही सक्षम करायची असेल, भारतामध्ये जी काही लोकशाही टिकून ठेवायची असेल तर आपण काँग्रेसच्या पाठीशी उभं राहा असं त्यांनी केलेलं आव्हान आहे. मोदी शहा यांवर केलेली टीका जनतेला कशा प्रकारे भावते ही थोड्याच दिवसात समजून येणार आहे. परंतु राहुल गांधी यांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि देशामध्ये वाढलेली महागाई बेकार आणि त्यामुळं जनता भरडते आणि याबद्दल आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.